हाक मारताच येऊ सोडून जगासे या 2025 चे पुरस्कार विजेता आहेत कवी रेव्हरंड समीर गायकवाड. समीर दादा. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. मी फार वेळ घेणार नाही कारण अजून 2 बक्षीस अनाऊन्स व्हायचेत आणि आपल्या प्रत्येकाला घरी जायची घाई आहे. मी मनापासून परमेश्वराला सर्वप्रथम धन्यवाद देतो या पुरस्कारासाठी. त्यानंतर आज पात्र ठरवलं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी बीडीएम चर्चचे देखील मनापासून आभार मानतो. बाहेर सेक्युलर काव्यलेखनामध्ये बरेच पुरस्कार मिळाले. हा स्पर्धेचा भाग नाहीये. म्हणजे काव्यलेखन स्पर्धा घेतली आणि स्पर्धेमध्ये पहिला पुरस्कार मिळाला हा तो भाग नाहीये. हा पुरस्कार म्हणून येण्याचा हा भाग आहे. कवितेची स्पर्धा किंवा स्पर्धेचा भाग नसून हा त्रिभुवन कुटुंबाच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार आहे. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. बाहेरच्या जगामध्ये वावरत असताना बरेच पुरस्कार किंवा बक्षिसं मिळाले, पारितोषिकं मिळाली, परंतु ख्रिस्ती समाजाच्या वतीनं दिला गेलेला हा पहिलाच पुरस्कार आहे आणि त्याचा मनापासून आनंद वाटतो आणि आभार मानतो. कारण ही सुरुवात या चर्चने केली. 2011 मध्ये ज्यावेळेस हे शिबिर संपलं, बरोबर 2011 मध्ये, आणि त्यानंतर आता 14 वर्षानंतर हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू झाला. त्यावेळेस 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस सेंट लुक्स चर्चला मिळालं होतं, परमनंट ट्रॉफी. सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्यावेळेस ज्या गीतानं या स्पर्धेची सांगता झाली होती ते गीत देखील माझंच होतं. आणि आज या कार्यक्रमाची किंवा या स्पर्धेची सुरुवात होत असताना जो पुरस्कार मला मिळत आहे ते देखील हे पहिलंच वर्ष आहे. हा योगायोग नाही, ही देवाची कृपा आहे आणि परमेश्वराला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो. मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. ग्रुप सॉन्ग कडे वळत असताना 2रा क्रमांक 21,000 रोख रक्कम आणि ट्रॉफी आहे. 2रा क्रमांक समूह गीत गायन स्पर्धा, रोख रक्कम 21,000 आणि ट्रॉफी. हे जात आहे सेंट जॉन्स चर्च मोहनवाडी. सेंट जॉन्स चर्च ग्रुपला मी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यावे. ही ट्रॉफी आपल्याला सागर सूर्यवंशी दादा यांच्याकडून आहे आणि याचे कॅश प्राइज आपल्याला सागर सूर्यवंशीकडून आहे आणि ट्रॉफी जी आहे ती सिने चोपडेकडून यांनी आहे. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि ही ट्रॉफी आणि बक्षीस सेंट जॉन्स चर्चला द्यावे. आता या स्पर्धेचे शेवटचे बक्षीस समूह गीत गायन स्पर्धा, याचा प्रथम क्रमांक, रोख रक्कम 31,000 रुपये, एक कायमस्वरूपी ट्रॉफी आहे आणि एक
फिरती ट्रॉफी आहे, जी कायमस्वरूपी ट्रॉफी आहे. ही लिसा सुरेंद्र लोंढे यांच्याकडून आहे, सौ वर्षा सुरेंद्र लोंढे यांच्या स्मरणार्थ. आणि जी रोलिंग ट्रॉफी आहे ती लोंढे कुटुंबियातर्फे आहे. रेव्हरंड ॲडव्होकेट वसंतराव लोंढे, VR लोंढे आणि सौ प्रमिला वसंतराव लोंढे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. मी लिसा लोंढे आणि लोंढे कुटुंबियांना, रेव्हरंड सुरेंद्र लोंढे, अतुल लोंढे आणि सुरेखा खिलारे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. ही ट्रॉफी आपण त्यांच्या हस्ते देऊ. आणि मी जजेसला देखील विनंती करतो की त्यांनी यावे. आपण फर्स्ट प्राइज त्यांच्या हस्ते देऊ. आपण जे बक्षीस आहेत, जजेसचं मनोगत देखील जाणणं आवश्यक आहे. 2 शब्द मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत साधावं. नमस्कार. मला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हा सगळ्यांना जी उत्सुकता आहे की पहिला नंबर कोणाचा आहे, काय आहे ते जाणून घ्यायची, जितकी तुम्हाला उत्सुकता आहे तितकं मलाही त्यांना प्राईज द्यायला नक्की आवडेल लवकरात लवकर. मनोगत व्यक्त करायचं म्हणजे काय मनोगत व्यक्त करणार हो? जगातला, संपूर्ण जगातला सगळ्यात पहिला गायक, सगळ्यात पहिला वादक किंवा सगळ्यात पहिला पत्रकार कोण आहे हे कोणाला माहिती आहे? नाही? मी सांगते. नारद मुनी हे जगातले सगळ्यात पहिले गायक, वादक आणि पत्रकार. इकडच्या बातम्या तिकडे करायच्या, एकीकडे नारायण नारायण गायचं, वाजवायची वीणा. या नारदांना नारदांनी या ईश्वराला प्रश्न केला की तुला नक्की शोधायचं कुठे आम्ही? इतक्या अनेकविध रूपांमध्ये तू असतो, आम्ही शोधू कुठे तुला? त्यांनी फक्त एकच उत्तर दिलं ईश्वरांनी, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे माझं गाणं, माझं गायन जिथे माझे भक्त करतात ना तिथं मी असतो. फक्त 12 सुरांनी सजलेलं भक्तिपूर्ण असं गायन जिथं होतं तिथं ईश्वराचा वास नक्की असतो. याचा अनुभव आम्ही आज देखील इथं घेतला. आज ज्या या सगळ्या 16-17 ग्रुप्सनी इथं सादर केलेली गाणी होती, खरंच अतिशय सुंदर सादर केलीत, भावपूर्ण सादर केलीत. तुमच्यामध्ये छान एक बॉन्डिंग होतं. नवीन रचना तुम्ही सगळ्या सादर केल्यात, याला फार महत्त्व आहे. अतिशय सुंदर असं तुम्ही, आता स्पर्धा म्हणल्यानंतर थोडंसं 19-20 होणार. आजचा दिवस आपला नाही असं म्हणायचं, ज्याला मिळाला त्याचं मनापासून अभिनंदन करायचं, एवढंच फक्त. आणि आमचीसुद्धा म्हणजे पंचायत झाली होती की कोणाला पहिलं द्यायचं आणि कोणाला, अगदी 1-1 मार्काचा फरक जेमतेम झालेला आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मला वाटतं आता आपण प्राईज देऊयात, कारण ऑलरेडी खूप वेळ होऊन गेलेला आहे. तुम्हालाही एन्जॉय करायचं, ज्यांना पहिला प्राईज मिळाले त्यांना, आणि आम्हालाही घरी जायचं आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मी खरंच BDMचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते की त्यांनी इथं बोलवलं आणि मुळात त्यांनी असा एक छान उपक्रम सुरू केला पुन्हा एकदा. कारण यंग क्राऊड या भक्तीकडे खेचणं अत्यंत गरजेचं आहे जर या जगामध्ये आपल्याला तारून जायचं असेल तर. पंथ कुठलाही असू दे, जात कुठली असू दे, धर्म कुठले असू दे, हे सगळं मानवनिर्मित आहे. शेवटी ईश्वरी अंश तो एकच आहे. मग त्याला वेगवेगळ्या रूपात आपण बघतो, पण त्याच्याकडे तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना खेचून घेता आणि हे महत्कार्य करताय. तुमच्याकरता खरंच मनापासून शुभेच्छा. पुढच्या वेळे बोलवा, आम्ही नक्की येऊ. पण सगळ्यांचं मनपूर्वक एकदा अभिनंदन आमच्याकडनं, मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. समूहगीत स्पर्धा याचं पहिलं बक्षीस जाहीर करायच्या पहिलं 2 शब्द मला बोलायचे होते. थँक्यू म्हणत आहे मी. थँक्यू. आपण सर्वजण एवढ्या उत्साहाने, एवढ्या प्रोत्साहनाने आम्हाला सपोर्ट केलं, जो सुंदरसा रिस्पॉन्स दिला. 18 ग्रुप आले आहेत. जवळपास 14 वर्षांनी BDMचं शिबिर झालं.
तर 18 ग्रुप्स हे आले, मनापासून धन्यवाद. आणि BDM हे फक्त नाव नाही किंवा फक्त एक चर्च नाही, ही एक लेगसी आहे. आम्ही दरवेळेस ज्या ज्या शिबिरामध्ये जातो तिथं आम्हाला एक गोष्ट दरवेळेस ऐकावं लागते. हे नाही की तुमचं शिबिर नाही होत, हे की BDMचा ग्रुप काय होता, BDMचा ग्रुप ह्याची तारीफ आजपर्यंत आम्हाला दर शिबिरामध्ये ऐकावं लागते. आणि फक्त एक माणसाकडून नाही, प्रत्येक जण आम्हाला BDMची आठवण करून देतो आणि BDMच्या शिबिराबद्दल आम्हाला आठवण करून देतो. तर तेच मनामध्ये ठेवून आज ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च एक दिवसीय आध्यात्मिक शिबिर 2025 आम्ही आयोजित केलं. आणि हे फक्त आमचं पहिलं पाऊल आहे. याच्या पुढच्या वर्षी, अजून येणाऱ्या वर्षी आम्ही प्रयत्न करू. एक BDMचं स्पेशल पॉईंट असतो की BDMचं शिबिर म्हटलं की त्याच्याबरोबर एक कॉम्बो असतो. काय असतो? मटन दालचा. BDM चर्चचं शिबिर आणि मटन दालचा. थोडं खंत वाटतो की यावेळेस आम्हाला ते करता नाही आलं, पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि पुढच्या वर्षी BDMचा कॉम्बो आणि BDMचं शिबिर फक्त पुढच्या वर्षी नाही तर दरवर्षी आता आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आणि समूह गीत गायन स्पर्धा हे आपली थँक्यू सो मच आमचा उत्साह वाढवण्यासाठी. आणि जी पिढ्या होत्या ह्या माझ्या डॅडींची पिढी, मग विजू दादाची पिढी आणि आम्ही तिसरी पिढी, आम्ही हे BDMचं नाव, BDMचं लेगसी कंटिन्यू करायचं प्रयत्न करत आहोत. आमच्या पिढीला माहीत नाही की BDMचं शिबिर कसं व्हायचं, पण आजच्या दिवसापासून ते देखील सांगतील की BDMचं शिबिर कसं व्हायचं. तर आपल्या पिढीसाठी एक जोरदार टाळ्या आणि BDMच्या शिबिरासाठी एक जोरदार टाळ्या. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पहिलंच पाऊल आहे. एक पाऊल मागं घेतो. समूह गीताची स्पर्धा आहे आपली. त्याचं बक्षीस जे आहे, पहिलं बक्षीस रोख रक्कम 31,000 रुपये, कायमस्वरूपी ट्रॉफी आणि फिरती ट्रॉफी आहे. आणि ती जात आहे आणि अजून एक छोटीशी विनंती आहे की ज्यांना कोणी प्राइज भेटणार आहे त्यांनी प्लीज बाहेर सेलिब्रेशन नका करू, कारण का ऑलरेडी पोलीस येऊन गेलेले आहेत. वॉर्निंग आहे, पेट एरिया आहे, तर थोडं समजून घ्या आम्हाला. सेलिब्रेशन उद्या करा, आठवडाभर करत राहा, पुढच्या शिबिरापर्यंत करत राहा.
पण आता नका करू. आणि ती बक्षीस जात आहे ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च एक दिवसीय आध्यात्मिक शिबिर 2025 समूह गीत स्पर्धा. पहिलं बक्षीस जात आहे शालेम ग्रुप अहमदनगर. मी वर्षा राणी भंडारी यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. जे रोख रक्कम आहे 31,000 रुपये हे त्यांच्या हस्ते आहे. आणि मी लोंढे कुटुंबे आणि खिलारे कुटुंबे यांना पण विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी द्यावी. सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी चर्चमध्येच थांबावी. आपण शेवटची प्रार्थना करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की चर्चमध्येच थांबावे. शेवटची प्रार्थना होईल आणि पाळक साहेब आशीर्वाद देतील. मी रेव्हरंड सुधीर गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी शेवटची प्रार्थना आपणा सर्वांसाठी करावी आणि स्टेजवर यावे. या प्रसंगी आपण शांत राहूयात आणि प्रार्थना करूयात. प्रार्थना करूयात, शांत राहूयात. अनंत कोटी विश्वांच्या मालका, आमच्या सर्व समर्थ महान अति पवित्र यहोवा देव बापा, निर्माण करता देव तू आहेस, निर्मित नाहीस. आणि त्या तुला आम्ही त्रिवार धन्यवाद देतो. 14 वर्षानंतर ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्च मध्ये एक दिवसीय आध्यात्मिक शिबिर संपन्न झालं. याची तयारी करण्याकरता या तरुण संघाला आणि मंडळीतील सर्व लोकांना तू प्रेरणा दिलीस, चालना दिलीस, मनोवृत्ती दिलीस आणि याबद्दल आम्ही तुझे मनोभावे आभार मानतो. आणि आम्ही प्रार्थना करतो प्रामुख्याने ज्या निरनिराळ्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या त्यामध्ये जे सर्व स्पर्धक आणि संघ यशस्वी झाले त्यांना अधिक रीतीने प्रगती करता यावी म्हणून त्यांचं सहाय्य कर. आणि ज्यांना यावेळेस यश मिळालं नाही त्यांनी अधिक चांगली तयारी करावी म्हणूनही तू त्यांना कृपा पुरव. आता इथून प्रत्येक जण आपापल्या निवाऱ्याकडे जात असताना प्रत्येकाला सुरक्षित घेऊन जा. या रात्री सर्वांना सांभाळ, शांत, निर्भय आणि निरोगी निद्रा प्राप्त होऊ दे. तुझ्या गौरवाकरता उद्याचा सुदिन आमच्या आयुष्याला जोड. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही प्रार्थना करतो आणि त्यानं शिकवल्याप्रमाणे आम्ही धैर्याने म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानिले जावो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो.
आमची रोजची भाकर आज माज दे. आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझी आहेत. आणि आता तुम्ही ज्या कशाची मागणी अथवा कल्पना करता त्याही पेक्षा तुम्हामध्ये अधिक करावास जो समर्थ आहे तो सर्व समर्थ देव तुम्हाला आशीर्वाद देव. तुमचं संरक्षण तो करो. आपल्या विपुलतेच्या प्रीतीत तुम्हाला तो राखो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा तुम्हाला प्राप्त हो. पवित्र आत्मेची अमोल शांती, सहभागिता आणि सहजीवन आता आणि सदा सर्वदा आम्हासह वस्ती करो. आमेन. आमेन. थँक्यू. गुड नाईट.